त्याचप्रमाणे आत्ताच पुरस्कृत झालेलं बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर या तिन्ही खेळाडूंसाठी आर्या स्पोर्ट्स कासारी आमचे परेश माने यांच्याकडून सर्व या खेळाडूंना कॅप बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे, याची नोंद घ्यायची आहे। नक्कीच काही खेळाडू या मानांकनामध्ये लीडवर आहेत। उर्वरित 2 सामन्यांमध्ये यावर शिक्कामोर्तब होईल। तोपर्यंत सामन्याला सुरुवात होते। माझे सहयोगी कॉमेंटेटर्स मुंबई, ठाणे आणि भिवंडी एरियामध्ये साहजिकच ज्यांचं नाव सध्या या समालोचन क्षेत्रामध्ये घेतलं जातं, आपल्याला सर्वांनाच अभिमानाची बाब म्हणून आपल्या या पंचक्रोशीतील सुपुत्र विशालजी घावाळी या ठिकाणी आजच्या या स्पर्धेचं समालोचन कव्हर करण्यासाठी उपस्थित आहेत। माझ्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत विशालजी। यस, थँक्यू प्रभाकरजी। कारण गेले 2 दिवस आपण कल्पेशजी माकाळ असतील, मुकुंदजी वीर असतील, प्रभाकरजी दोपट असतील, त्यानंतर अनेक समालोचकांनी या स्पर्धेचा एक हिस्सा बनण्याचं काम केलंय। त्या सर्वांना आपण या ठिकाणी जरूर शुभेच्छा आणि संधी जशी जमेल तशी देऊया। यावेळी मात्र सेमी फायनल क्रमांक 2 ला यावेळी सुरुवात झाली आहे। अगदी पहिला चेंडू गोलंदाजी मार्क मध्ये आपण पाहिलं तर जयगडचा वंडर बॉय सुदर्शन मयेकर याच्या हातामध्ये चेंडू आहे, पॉवर प्लेचं षटक हाताळतोय। दोन्ही संघासाठी डू ऑर डायची ही लढत अगदी दुपारच्या जेवणानंतर, दुपार 17 नंतर हा चालू झालेला सेमीफायनल क्रमांक 2 चा सामना आपल्या भेटीला आहे। आपण पाहतोय सीत पवार यांना, अतिशय चांगल्या पद्धतीचे खेळाडू आहेत। तर त्यांच्या जोडीला आपण पाहिलं तर प्रणय हा देखील दाखल झाल्या। अगदी प्रणयाच्या बद्दल सांगायचं झालं तर एक नव्या उमेदीचा, नव्या जल्लोषाचा एक चांगला ऑलराऊंडर फ्रेंड्स खंडा संघाच्या माध्यमातून आपण त्याला पाहतोय। यावेळेचा चेंडू मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि चेंडूला भिरकावून दिलाय। 6 धावांसाठी येतोय एसपीएल षटकार, एस डीजे। दोन चेंडू निर्धाव जरूर गेले, मात्र मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये हे दाखवत असताना आपण पाहिलंय। यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉट मध्ये भिरकावून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावर। अजून एक तडाखा येतोय षटकार। सुरुवात केल्या इथे विशाल, मला वाटतं सीत पवार पहिल्या 2 चेंडूवर कुठेतरी चाचपडताना दिसले, परंतु पुढील 2 चेंडूवर मात्र खरपूस समाचार घेतलाय सुदर्शन मयेकर याचा एक रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून षटकार। आणि आता मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून खेळलेला हा सुंदर असा बहारदार षटकार आपल्याला पाहायला मिळेल। नक्कीच इथे मात्र गेअरवर पाहायला मिळतोय आपल्याला, तो म्हणजे सीत पवार। यस, नक्कीच, डेफिनेटली, कारण खूप मोठं नाव आहे। कमबॅक करणं हे खेळाडू चांगलं जाणतात आणि भल्याबुऱ्याचं क्रिकेट या खेळाडूंना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे, त्यामुळे तशाच प्रकारची लढत सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। यावेळेचा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केला, चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षण नाही आहे, चेंडू निघून जाईल, फरार होईल 4 धावांसाठी, येतोय चौकार। कारण माहित होतं शॉर्ट पिच आकाराचा चेंडू होता, अगदी स्क्वेअर लेग, फाईन लेग किंवा मिड विकेटच्या दिशेने खेळण्यासाठी प्रवृत्त केलं होतं सुदर्शन यानं, मात्र पाहिलं अगदी कव्हरचं क्षेत्र खाली आहे, थोडासा बॅकफुटला गेले, पंच केला आणि 4 धावा आपल्या संघासाठी बहुमूल्य अर्जित केले आहे सीत पवार यांनी। धावसंख्या वेगाने पुढे सरकते, जाऊन पोहोचते 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं 16 या आकड्यावरती। पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक असणार आहे। जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा या सलामीवीरांचा एक तयारी असणार आहे। प्रभाकरजी एक गोष्ट नक्की सांगेन की पॉवर प्ले मध्ये तुम्ही जर कशा प्रकारे बेस आखताय आणि त्या बेसला तुमचे उर्वरित जे फिनिशर आहेत ते कशा प्रकारे त्याला कलाटणी देतात किंवा कशा प्रकारे त्या धावसंख्येला कळत चढवतात, हे देखील या 6 ओव्हरच्या खेळामध्ये तेवढंच अनिवार्य असतं। नक्कीच, कारण आणि तोच बेस इतर असताना आपल्याला पाहायला मिळतो सीत पवार, कारण
पहिल्या ह्या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा मिळवण्याचा इथे मनसुबा असेल. इथे सुद्धा पुन्हा आपल्याला लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय 1 बाउन्स चौकार. इथे मात्र सुदर्शन वर्सेस सिद्ध पवार या बॅटल मध्ये सिद्ध पवार इथे कुठेतरी वरचढ ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी अल्पावधीतच जिल्ह्यातील प्रत्येकाच्या ओठांवरती ज्या स्पर्धेचं नाव येतं अशी स्पर्धा सन्माननीय अश्वथदा भालेकर आणि त्यांचे सर्व सहकारी मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी आणि सरकार मित्रमंडळ जयगड खंडाळा यांच्या माध्यमातून चालू असलेली भव्य दिव्य ओरम क्रिकेट स्पर्धा, जिथे मात्र स्थानिक खेळाडूंसोबत ऑल इंडिया ओपन खेळाडू या स्पर्धेचे भाग झाले आहेत. त्यामुळे या खेळाला या स्पर्धेला एक अनोखी रंगत अनोखी मजा आलेली आहे. आपण पाहतोय सांघिक दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. आकाश झातकर गोलंदाजी मार्कवरती 99 दाखल झालाय, तर समोर प्रणय मुरकर आपल्याला आता फलंदाजी करताना पाहायला मिळेल. या खेळाडूकडे देखील ताकद आहे, ह्या खेळाडूकडे देखील मोठी क्षमता आहे आणि पॉवर प्लेच्या षटकाचा कशा प्रकारे फायदा उचलावा हे देखील हा खेळाडू चांगल्या प्रकारे जाणतोय. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर प्रणयसाठी डीप मी म्हणेन मिड विकेट रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय, तर एक क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये त्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती आकाश जातकर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसऱ्या षटकाला सुरुवात करतायत. ऍज आयकॉन म्हणून या संघामध्ये सहभागी झाले आहेत. आकुल टप्प्याचा भाव शॉर्ट पूल केला क्षेत्ररक्षक आहे आणि या ठिकाणी झेल कंप्लीट करता येत नाहीये. अगदी ज्या प्रकारे मी म्हणेन क्षेत्ररक्षण सजलं गेलंय अगदी तशाच प्रकारची गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली होती. पंच आमच्यापर्यंत आपला सॉफ्ट सिग्नल पोहोचवायचा आहे आणि यस 6 धावा या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतात. कमालीचं मी म्हणेन एफर्ट ऍज अ फिल्डर म्हणून त्या ठिकाणी डीप मध्ये पाहायला मिळाला होता, मात्र अंतिम क्षणाला बॉडी बॅलन्सिंगच्या नादामध्ये यावेळी मात्र झेल निघून गेला आणि 6 धावा देखील बहुमूल्य स्वरूपाच्या आपण पाहिलं तर फ्रेंड्स खंडाळा संघाला पाहायला मिळत आहेत. नक्कीच विशालजी, या ठिकाणी प्रणव मुरकर हा एक जबरदस्त असा हा सलामीवीर आहे, कारण सिंगल डबल आणि त्याचबरोबर मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर असलेला हा फलंदाज प्रणव मुरकर. कारण परिस्थिती कशी आहे त्या परिस्थितीला साजेशी कामगिरी करण्यामध्ये यशस्वी आतापर्यंत ठरलाय तो म्हणजे प्रणव मुरकर. पुढील एकदा आकाश झातकर यांचा चेंडू, हा सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅकिंग चांगलं दिलंय अमित जाधव यांच्या मार्फत आणि 30-38 सर्कलच्या आतमध्येच चेंडूला फील्ड केलं जाते. कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवर मात्र मिळत नाही. धावफलक स्थिरावतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे फ्रेंड्स खंडाळा 26 विदाउट विकेट लॉस. पुन्हा एकदा आकाश दातकर सज्ज असतील. बॅटिंग मार्क मध्ये आपण पाहिलं तर प्रणय सारखा खंदा फलंदाज जो मात्र फ्रेंड्स खंडाळा संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये रडार मध्ये आला, भिरकावून दिला, येतोय 4 धावा, येतोय SPL चौकार. या चेंडूवरती आपल्याला षटकार पाहायला मिळालाय. अफलातून प्रकारचं मी म्हणेन टायमिंग शफल झाले. अगदी कानाजवळ आलेला चेंडू बॅटच्या सहाय्यानं अगदी योग्य प्रकारे त्याला दिशा दिली आणि 6 धावा आपल्या वैयक्तिक आणि संघाच्या खात्यामध्ये जमा करताना आपण पाहतोय. प्रणय यांना हळूहळू मात्र क्रिकेट प्रेमींची या ठिकाणी गर्दी जमायला लागली आहे, कारण अंतिम सामना जवळ येत चाललेला आहे आणि तेवढं जबरदस्त क्रिकेट मैदान आपल्याला पाहायला मिळतं. इथे सिली मिड ऑफला इथे फील्ड होतंय कव्हर्स मध्ये आणि साहिल कापलेचा हा थ्रो मात्र इथे गोलंदाजापर्यंत पोहोचला नाही आणि धावबादच्या स्वरूपात विकेट मिळाली असती, परंतु अजूनही दोन्ही फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये एक वेगळी रणनीती घेऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळतात हे सलामीवीर. यस नक्कीच, कारण साहिल यानं अचूक फेकी जरूर केली होती, मात्र आकाश स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये थोडेसे पुढे सरकले, त्यामुळे चेंडू कलेक्ट करताना त्यांना थोडंसं अपयश आलं आणि मी म्हणेन एक जीवदान प्रणय सारख्या खेळाडूला मिळालंय. अगदी षटकारानंतर एक सन्मानजनक पद्धतीनं चेंडू इनफिल्डच्या आतमध्ये त्याने खेळून काढलाय. 1 धाव संघाच्या खात्यामध्ये नव्यानं जॉईन करून आता मात्र नॉन स्ट्राईक एंडला तो उभा आहे. यावेळेस सन्मान दिला या चेंडूला. दी आयकॉन वर्सेस आयकॉन अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. म्हणजेच काय मित्रांनो, बेस्ट वर्सेस बेस्ट काय क्रिकेट असतं, क्वालिटी क्रिकेट कशाला म्हटलं जातं याचं नमुना आपण मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहतोय. षटक क्रमांक 2
मॅन्डेटरी पॉवर प्ले देखील या ठिकाणी समाप्त होतोय आणि फ्रेंड्स खंडा संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच बिनबाद 33 धावा. सरकार प्रीमियर लीग 2025 चौथं पर्व या ठिकाणी सुरू आहे आणि कोणतीही स्पर्धा म्हटली मित्रांनो तर या स्पर्धेच्या भव्य दिव्य आयोजनासाठी विशेष असे योगदान आवश्यक असतं आणि हे विशेष योगदान आपल्याच पंचकृती अनेक असे नामवंत देणगीदार मंडळी असतात त्यांच्या मार्फत मिळत असते. त्यामध्ये या स्पर्धेसाठी रोख 33,333 रुपये आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ आपल्या परिसरातील क्रिकेट प्रेमी म्हटलं जातं आणि पेशाने शिक्षक असलेले आमचे विचारे सर यांच्याकडून प्राप्त झालेले आहे. त्याचप्रमाणे दुर्वास पाटील आमच्या या खंडातील उद्योजक यांच्याकडून 15,000 रुपयाचं रोख पारितोषिक मिळालेलं आहे. तसेच प्रवीण केदारी असतील, चंद्रकांत सावंत, शरदजी चव्हाण, गडू वाडकर सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वाटण मिरवण्याचे, तसेच शरद चव्हाण साहेब, निखिल चव्हाण, दीपक बैकर, उदय वझे, डॉक्टर मोहित, नंदू बेंद्रे, आई मंडप डेकोरेटर्स, त्याचप्रमाणे परेश माने, आर्या स्पोर्ट कासारी या अनेक अशा देणगीदारांचा हातभार या स्पर्धेसाठी लागलेला आहे. दरम्यान चालू सामन्याकडे आपण पुन्हा जातोय. अलॉंग द कार्पेट खेळला चेंडू, इथे मात्र अभय ढवळे चेंडूला फील्ड करतील. तोपर्यंत सिद्ध पवार आणि प्रणव मुरकर यांच्या मार्फत एक धाव घेतली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्ये मात्र बदल होत आहेत ते म्हणजे बिनबाद 34. बिनबाद 34 अशी धावसंख्या आपण पाहतोय. अगदी प्रभाकरजी विचार केला तर क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजेच तुम्ही प्रत्येक चेंडूवरती षटकार मारू शकता का? उत्तर येईल नाही. तुम्ही प्रत्येक चेंडूवरती चौकार मारू शकता का? उत्तर येईल नाहीये. मात्र प्रत्येक चेंडूवरती तुम्ही स्ट्राईक रोटेशन करू शकता का? आणि त्याला उत्तर येईल नक्कीच यस. कारण षटकारा चौकारा सोबतच एक हलक्या हाताने ड्राईव्ह करून स्ट्राईक रोटेशनचं काम देखील या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजेच काय तर सर आक्रमण आणि संयम याचं दुहेरी मिलन काय असतं सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण पाहतोय. नक्कीच, कारण या मैदानावर अनेक मोठे मोठे विक्रम रचले गेले. 105 धावा सुद्धा झाल्या होत्या आणि जवळजवळ मागील सामन्यामध्ये 99 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. जवळ 17 सरासरी चाललेला हा संघ मला वाटतं 102 जर आपण प्रोजेक्टेड स्कोर पाहिला तर 102 धावांपर्यंत हा संघ पोहोचू शकतो आणि ती सुरुवात तो बेस या ठिकाणी रचला जातो तो म्हणजे या सलामी वीरांकडून. तीच रणनीती आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही डॉट चेंडू इथे जाताना आपण पाहत नाही. इथे सिंगल डबल वर भर दिला जातोय या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. इथे मात्र ह्या चेंडूवर बीट करण्यात आलंय गोलंदाजा मार्फत. सिद्ध पवार याला चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली बिनबाद 34. ओमी बाक्कर आपल्या संघासाठी निर्णायक भूमिका पार पाडताना अगदी गेल्या सामन्यामध्ये देखील निर्णायक भूमिका निर्णायक षटकं हाताळली होती आणि तीच कामगिरी सध्याच्या घडीला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू काय भन्नाट वेगाने टाकलाय चेंडू. गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण बघा टप्पा पहा, पिचिंग पहा, त्यानंतर चेंडूची लेंथ बघा. जसा चेंडू विसावला अगदी डोळ्यांची पापणी लवते ना लवते तो चेंडू पुन्हा एकदा विसावतो यष्ट्यांच्या मागे. ही खासियत आहे ओमी बाक्कर यांची. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू बॅकफुटला डाऊन कट केला. चेंडू चाललाय कव्हर पॉइंट मध्ये जिथं डीपचा खेळाडू वेगानं चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि तत्पुरी फक्त एकच धाव या ठिकाणी जमा केली जाईल. चांगलं मी म्हणेन क्षेत्ररक्षण एफर्ट देत आहेत. अगदी स्वतःला झोकून देऊन हा सामना प्रत्येक खेळाडू या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. आणि क्रिकेट म्हटलं की मित्रांनो जिद्द, चिकाटी आणि मेहनत या 3 गोष्टी करण्याची क्षमता जो संघ ठेवतो ना अगदी विजयाची चव, यशाची चव तो संघ घेऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक घटकामध्ये तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी करणं हे तितकंच गरजेचं आणि अनिवार्य असणार आहे. पुनश्च एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळत आहेत. डावखुरे आणि उजव्या हाताचे फलंदाज मैदानावरती दाखल आहेत. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल कर्णधार आणि ॲज अ गोलंदाज म्हणून ओमी बाक्कर यांच्याकडून देखील केले जात आहेत आणि गरजेचं आहे. कारण स्ट्रॉंग झोन आपण पाहिला तर ऑन साईडला आपण पाहिलं तर प्रणय मुरकर चांगल्या पद्धतीनं फलंदाजी करतोय. त्यानुसार त्याच्यासाठी डीप मध्ये 2 खेळाडू आपण पाहिले तर स्क्वेअर लेगला 1 आणि डीप मिड विकेटला 1 क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. यावेळेचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने लॉंग ऑफला क्लिअर केलाय. डीप मध्ये साईल आहे. नक्की जिथे मात्र एक रणनीती आखली गेली होती प्रणव मुरकरच्या विरोधात आणि त्याच्यामध्ये यश मिळतंय. कारण एका धावेवर समाधान मानावं लागतंय. फक्त ब्लॉक थ्रो मारलेला हा चेंडू. येथे मात्र ओमी बाक्करची जर आपण बॉलिंग ऍक्शन पाहिली तर जबरदस्त असे बॉलिंग ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. एक आउट
कटर गोलंदाज म्हणून हा ओमी बाकर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, कारण राईट हँडेड बॅट्समन साठी त्याची ही गोलंदाजी शैली थोडीशी धोकादायक ठरते. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु टायमिंग शॉट खेळणं खूप कठीण आहे. दरम्यान आता मात्र सिद्ध पवार सामना करेल ओमी बाकर याचा, आणि इथे बॅटचा फ्लो इतका जबरदस्त होता. चेंडू जर बॅटला लागला असता तर कदाचित सीमारेषा पार केला गेला असता, परंतु बॅट आणि चेंडू यांचा कोणताही स्पर्श नाही, संपर्क नाही. चेंडू फील्ड केला जातोय गौरव नागवेकर यांच्या मार्फत, आणि इथे 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्ती एक धावसंख्या होते बिनबाद 36. खूपच किफायती अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ओमी बाकर याची. कमालीचं षटक यावेळी हाताळलंय ते म्हणजे ओमी बाकर यांनी एक चांगलं कमबॅक करून दिलंय, कारण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा जमा झाल्या होत्या, मात्र तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3च धावा निघाल्यात. कमालीचं यावेळी गोलंदाजी प्रत्यकरण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. ओमी बाकर लीडिंग गोलंदाज आहेत, फ्रंटलाईन गोलंदाज या संघाचे, त्यामुळे नक्की सेकंड स्पेलमध्ये देखील त्यांची ओव्हर कशा प्रकारे राहील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. कारण खांद्याचा अचूक वापर, अगदी लाईन लेन करताना खांद्याचा अचूक वापर आणि त्या पद्धतीनं चेंडू रिलीज करण्याची त्यांची पद्धत आहे ती खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे, आणि या वैशिष्ट्यपूर्ण खेळाच्या जोरावरच त्यांनी हे षटक हाताळलंय. फक्त 3 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी मार्गवरती नव्यानं गोलंदाज दाखल होतोय. सांघिक 4थ्या षटकाला यावेळी सुरुवात होईल, आणि संघ ज्या वेळी अडचणीत आला त्यावेळी महत्वाची भूमिका ज्या गोलंदाजाने साकारली आहे असे गोलंदाज मॅन फ्रॉम वरवडे अमित जाधव आपण यांना पाहणार आहोत सांघिक 4थ्या षटकामध्ये. आज टीचर प्रीमियर लीग गणपतीपुळे येथे सुरू आहे, परंतु त्या लीग पासून वंचित राहून आपल्या या स्वतःच्या संघासाठी जय भैरी जांभारी संघासाठी थांबलेले खेळाडू अमित जाधव सर. खरंच तिकडून अनेक कॉल येताना मी पाहिलंय समोरून, परंतु या महत्वपूर्ण सामन्याला त्यांनी महत्व दिलंय. तर पहिला चेंडू अमित जाधव यांचा, इथे मात्र थोडासा सोयरमाळा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू यष्टीरक्षकाला चकून गेला स्लीप एरियामध्ये. तिथे मात्र एक कडी अशी मजबूत भिंत आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे असतील स्क्वेअर लेगला फाईन लेगला श्रीकांत जाधव, आणि दुसरीकडे एक आयडियल खेळाडू म्हणून ओळखलं जातात ते म्हणजे विस्फोटक फलंदाज गौरव नागवेकर. पुन्हा एकदा अमित जाधव आपल्या बॉलिंग मार्फत तयार. एक जलदगती गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत तिखट मारा केलाय, प्रत्येक फलंदाजा जखडून ठेवण्यामध्ये यश मिळवलं. हा शॉर्ट पिच चेंडू आणि तो भिरकावून टाकला आहे फाईन लेगच्या दिशेने. मला वाटतं 6 धावांसाठी हा एक दणदणीत खणखणीत SPL षटकार. यस, थँक्यू डीजे. काय कमालीचा फटका प्रणय मोरकर याच्याकडून पाहायला मिळाला. अगदी भुकेल्या वाघाच्या तावडीत एखादी शिकार सापडावी ना तसा हा चेंडू त्याच्या बॅटच्या तडाख्यामध्ये सापडला, आणि शॉर्ट पिच पद्धतीने चेंडू अगदी स्वागत केलं, योग्य दिशा दिली, टायमिंग प्रॉपर मिडल झाला आणि चेंडू निघून गेला 6 धावांसाठी. या 6 धावांच्या मदतीने इथे मात्र धावफलक वधारते जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 43 या आकड्यावरती. इथे मात्र चेंडू पडला होता हाफ पिच वर, त्यावेळेस आपण समजलो होतो की प्रणय मोरकर हा काय चेंडू सोडणार नाही, आणि त्याचा खरपूस असा समाचार घेतला गेला विशाल. या चेंडूवर पुन्हा एकदा अमित जाधव तयार आहेत. पाहूया कोणत्या प्रकारे बदल करतात आपल्या या चेंडू मध्ये. आणि हा सुद्धा जबरदस्त चेंडू, 1 बाउन्स, 4 धावांसाठी सरळ कव्हरच्या डोक्यावरून खेळला गेलेला हा दणदणीत चौकार. बघा जी या आधीच्या चेंडूवरती आपण त्याचं आक्रमण पाहिलं होतं, कारण शॉर्ट पिच पद्धतीने चेंडू अगदी ताकद लावून भिरकावून दिला. मात्र या चेंडूवरती आपण त्याचा क्लास पाहिलात, थोडासा बॅकफुटला गेला आणि कव्हरच्या वरून जे क्षेत्र मात्र खाली आहे त्या क्षेत्रामध्ये एक नजाकत मारून त्याने 4 धावा वसूल केल्यात. नक्कीच इथे मात्र खरंच शैलीदार असा फटका पाहायला लागला. क्लास सुद्धा आहे, आक्रमण सुद्धा आहे, पूर्णपणे ओतंबून कौशल्य या क्रिकेटचं त्यांच्याकडून वाहताना आपण कालपासून पाहतोय, आणि याच जोरावर ही टीम या सेमीफायनल पर्यंत धडकलेली आहे. पुढील चेंडू अमित जाधव यांचा, इथे मात्र चेंडू आणि बॅट यांचा कोणताही संपर्क नाही, चेंडू जातो निर्धाव. इथे मात्र चतुराई पाहायला मिळालेली गोलंदाजी, थोडासा स्लोवर चेंडू टाकला, टप्पा पिच चेंडू पिच झाल्यानंतर हलकासा स्लो झाला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला होता. इथे मात्र चेंडू जातो निर्धाव. खूपच छान असं पुनरागमन म्हणावं लागेल अमित जाधव यांचं.
यस नक्की डेफिनेटली, कारण अनेक उन्हाळे पावसाळे पाहून परिपक्व झालेले असे हे खेळाडू आहेत अमित जाधव. आपल्या ग्रामीण संघासाठी देखील भरीव कामगिरी सातत्याने त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. यावेळेचा चेंडू हाफ कॅपवर उडवलाय, डीप मिड विकेटच्या डोक्यावरून लांबच लांब येतोय 6 धावांचा षटकार. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू आणि डावकुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी डावकुऱ्या हाताच्या बॅटरसाठी अशा प्रकारचे चेंडू म्हणजे सोने पे सुहागा. आणि तशाच प्रकारचा फटका यावेळी खेळून काढलाय. 6 धावा संघाच्या खात्यामध्ये नव्याने जोडल्या गेल्यात. धावसंख्येचा विचार केला तर धावा जाऊन पोहोचल्या त्या म्हणजेच 53-53 या आकड्यावरती अतितटीची लढत आहे. एलिमिनेटर राऊंड आहे. फायनल मध्ये पोहोचायचंय, ट्रॉफी हातात घ्यायची आहे. अनेक स्वप्न अनेक उद्दिष्ट डोळ्यासमोर राखून हे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. यावेळेचा चेंडू काय कमालीचा चेंडू केला, अगदी ब्लॉक टाकला होता आणि या चेंडूला उत्तर नव्हतंय प्रणय याच्याकडे. येतोय निर्धाव चेंडू. यष्टांच्या मागे आपण पाहिलं तर सुदर्शन मयेकर चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॅकअप त्या ठिकाणी आपण पाहतोय श्रीकांत जाधव असतील, गौरव नागवेकर असतील. पॉइंट क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर अभय ढवळे इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्रांसाठी तैनात आहे. यावेळेचा चेंडू पायावरती गेला, पॅडो स्वीप जरूर केला. डीपचे खेळाडू वेगाने चेंडू पर्यंत पोहोचतात. आकाश जातकर आणि फक्त 1 धाव संघाच्या एकूण खात्यामध्ये जमा होताना आपण पाहतोय. षटकार येत आहेत, चौकार येत आहेत, स्ट्राईक रोटेशन होत आहे, सिंगल निघताय, डबल निघताय. म्हणजेच काय तर एकंदरीत फ्रेंड्स खंडाळा संघ अगदी मी म्हणेन तंतोतंत बॅटिंगची तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांच्या समाप्तीखेर धावसंख्या होते ती म्हणजे बिनबाद 54 आणि सलामी वीरांनी मात्र स्वतःच्या संघासाठी इथे अर्धशतकी भागीदारी केलेली आहे. फ्रेंड्स खंडाळा या संघासाठी इथे मात्र थोडीशी धावसंख्या रोखावी लागेल, कारण हा महत्वपूर्ण असा सामना आहे. मोठं टार्गेट असेल तर त्याचा प्रेशर मात्र येऊ शकतो दुसऱ्या इनिंग्स मध्ये फलंदाजी करणाऱ्या संघासमोर. त्यामुळे आत्ता या षटकामध्ये पुन्हा एकदा मला वाटतं ओमी बाक्कर आपल्या या संघासाठी, कारण मागच्या षटकामध्ये फक्त 3 धावा आपल्या संघासाठी खर्च केल्या होत्या ओमी बाक्करने, आणि म्हणूनच पुन्हा एकदा कर्णधाराने ओमी बाक्करला या ठिकाणी निमंत्रित केलंय वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 5वं षटक फेकण्यासाठी. इथे मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच चाललेले आहे. या षटकामध्ये जवळजवळ 18 धावा कुठल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजे प्रणव मुरकर आणि सित पवार यांच्या मार्फत. अजूनपर्यंत ब्रेक थ्रू मात्र या टीमला मिळालेला नाही, कोणत्याही प्रकारचे विकेटचं पतन नाही. पाहूया या षटकामध्ये काय घोडदौड रंगते विशाल, कारण उर्वरित फक्त 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडू मध्ये जवळजवळ 30 ते 35 धावा जमवण्याचा एक मोठा इरादा असेल. 10 विकेट अजूनही त्यांच्या तंबूमध्ये बाकी आहेत. येस नक्कीच, कारण अजूनही त्यांच्या डगआउटमध्ये तगडे फलंदाज आहेत आणि हे 12 चेंडू या स्पर्धेमधलं जर आपलं आव्हान टिकवायचं असेल तर हे 12 चेंडू आपल्यासाठी निर्णायक स्वरूपाची असणार आहेत. ओमी बाक्कर आपण पाहतोय फ्रंटलाईन गोलंदाज आपल्या सेकंड स्पेल मध्ये नव्याने सुरुवात करतोय. समोर तितक्याच ताकदीचा जोमात असलेला फॉर्म मध्ये असलेला इनफॉर्म फलंदाज प्रणय मुरकर याला आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू डावकुऱ्या हाताने टाकलाय. डावकुऱ्या हाताच्या बॅटरसाठी चेंडू चाललाय डीप मध्ये. यावेळेस यस नो आणि वेटचा फॅक्टर पाहायला मिळाला, मात्र जोपर्यंत फेकी आली तत्पर्यंत दोन्ही फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये आपण पाहतोय, सित पवार आणि प्रणय मुरकर. दरम्यान पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. मिडऑनच्या दिशेला तिथे फील्ड केलं गेलं होतं, परंतु एका धावीवर समाधान मानावं लागतं. इथे आता मात्र सावध पवित्रा घेतला जातोय क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून, कारण मोठ्या धावसंख्येकडे आगीकूच करताना संघ दिसतोय तो म्हणजे फ्रेंड्स खंडाळा. संघ मालक आहेत ते म्हणजे मला वाटतं अमेय भडसावळे आणि दीपक खेडेकर सर, स्वतः संघ मालक आज मात्र गणपतीपुळे या ठिकाणी टीचर प्रीमियर लीग मध्ये व्यस्त आहेत. त्याच्यामुळे अमेय भडसावळे पूर्णपणे या संघाचे संघ मालक असे. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मारलेला हा दणदणीत खणखणीत चौकार.
सुरेख पद्धतीचा फटका, अगदी पायावरती चेंडू जरूर आला. खरं तर विचार केला तर प्रभाकरची ह्या चेंडूमध्ये तेवढीशी खराबी आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. मात्र ज्या प्रकारे फटका सजवलाय ना, अगदी पाहिलं फाईन लेग क्षेत्र खाली आहे, फक्त दिशा दिली आणि 4 धावा आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक खात्यामध्ये देखील जमा करताना फलंदाज सीत पवार. नक्कीच या ठिकाणी चेंडू मात्र यॉर्कर लेगचा होता, परंतु जी बॅटची दिशा होती ती मात्र फाईन लेगच्या दिशेने होती आणि सुंदर असा टायमिंग झाला आणि क्षेत्ररक्षकाला सुद्धा तो चेंडू अडवता आला नाही. एवढा सुंदर आणि वेगात चेंडू पार झाला होता सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल दिसतोय आणि आता यष्टीरक्षक सुद्धा यष्टींच्या पाठीमागे क्लोज किपिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू खाली श्रीकांत जाधव. इथे काय होतं कॅच आणि मला वाटतं इथे पहिला धक्का पोहोचतोय तो म्हणजे सीत पवारच्या रूपामध्ये फ्रेंड्स खंडाळा या संघाला. तिक 25 धावांवरती बाद झाले आहेत ते म्हणजेच सीत पवार. आणि क्रमांक 3 वरती नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय यतीश बिरजे याचा आयकॉन म्हणून या संघामध्ये समाविष्ट झाले आहेत. समोर प्रणय अजूनही तळ टोकून उभा आहे, त्याच्या धावा बरसत आहेत बॅट मधून. त्यामुळे नक्कीच पुढील येणारे चेंडू आपल्याला कशा प्रकारे सामना करताना या ठिकाणी पाहायला मिळेल हे देखील या ठिकाणी आपण पाहणार आहोत. दरम्यान यतीश सज्ज होत आहेत. यतीश बिरजे एक मोठं नाव आहे, रत्नागिरी तालुक्यामध्ये खेळणारा हा क्रिकेटपटू. आणि इथे मोठा फटका, जोरदार प्रयत्न होता कव्हर्स मधून फटका खेळण्याचा, परंतु इथे मात्र असफल ठरतोय तो म्हणजे यतीश बिरजे. पहिल्या चेंडूवर बीट करण्यात यशस्वी ठरला. इथे मात्र फ्रंटलाईन गोलंदाज ओमी बाकर एक चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतो आपल्या संघासाठी. आणि हा इथे वाटतं हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू जातोय सीमारेषेकडे, वन बाउन्स चौकार. काय कमालीचा फटका यतीश यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला, कारण यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता. अगदी अंतिम क्षणाला हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडूला उडवलाय आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 4 धावा आपल्या संघासाठी जमा केल्यात. चेंडूमध्ये तेवढीशी खराबी नव्हती, अगदी काटेकोर पद्धतीनं गोलंदाजी करतोय तो म्हणजेच ओमी बाकर. मात्र त्याच्या विरोधात यावेळी आक्रमण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर ओमी बाकर, सामना करेल तो म्हणजे यतीश बिरजे. ते मात्र आक्रमक रूप धारण करण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडूला उंची मिळते, पाहूया 6 धावा क्रॉस करतं का. आणि इथे मात्र सीमारेषा पार केलेली आहे ती म्हणजे यतीश बिरजेच्या या फटक्याने चेंडू जातोय कव्हरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. पाच षटकांची यावेळी समाप्ती झाली आणि 5 षटकानंतर आपण पाहतोय 69 धावा 69 ऑन अ बोर्ड जमा झाल्या. त्या म्हणजेच फ्रेंड्स खंडाळा संघाच्या येणारे 6 चेंडू अतिशय निर्णायक पद्धतीची असणार आहेत, कारण ह्या चेंडूवरती शक्यतो मी म्हणेन 15 ते 20 धावा जर निघाल्या तर एक सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी उभी केली जाऊ शकते. कारण समोरच्या संघाचा विचार केला तर तगडे फलंदाज अगदी मी म्हणेन गौरव नागवेकर असतील, सत्यजित पाले असतील, सुदर्शन मयेकर असतील, असे तगडे फलंदाज त्यांच्या डगआउट मध्ये आहेत, त्यांच्या संघामध्ये आहेत. त्यामुळे 80 ते 90 धावा
आपण आमच्या ऑनस्क्रीनवर पाहिलं या स्पर्धेचे आयोजक टीम मधले एक सदस्य दीपकजी चौगुले बाउंड्री पंचांच्या भूमिकेत आमच्या कॅमेरामॅन आपल्याला कैद केलेत. अतिशय मेहनतीनं ही स्पर्धा संपन्न करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा या ठिकाणी पाहायला मिळतोय. सांघिक 6व्या षटकाला यावेळी सुरुवात होते. गोलंदाजांनी विश्वास दाखवलाय पुन्हा एकदा अक्षय जाधव याच्या खांद्यावरती, कारण अक्षय देखील चांगल्या पद्धतीचा गोलंदाज आहे. आकाश जातकर त्याला मार्गदर्शन कशा प्रकारे करेल, त्यानंतर कशी गोलंदाजी होईल आणि यतीन आणि मी म्हणेन प्रणय कशा प्रकारची फलंदाजी करतात या 6 चेंडूंवरती आणि किती धावा जमा करतात हे देखील पाहणं तितकंच आता अनिवार्य आणि गरजेचं असणार आहे. हॅलो, नक्कीच 69 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर झालेल्या आहेत आणि कमीत कमी 90 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. अक्षय जाधव या ठिकाणी बॉलिंग मार्क तयार होतोय, त्याच्यामुळे या षटकामध्ये अजूनही 9 गडी बाकी आहे, त्याच्यामुळे या षटकामध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. प्रणव मुरकर सुद्धा ओपनिंगला आलेला हा फलंदाज आतापर्यंत वैयक्तिक मला वाटतं 33 धावांवर खेळतोय, त्याच्यामुळे जम बसलेला आहे खेळपट्टीवर, खूप वेळ तळ ठोकले, त्याच्यामुळे या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. हा चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली येतोय, क्षेत्ररक्षक पाहूया, मला वाटतं सीमारेषा पार होते. हा दणदणीत खणखणीत षटकार थँक्यू डीजे. दीपकजी चौकुले आपला झेल आम्ही पाहिलात, आपण ऑन स्क्रीन रेकॉर्ड केले गेले आहात. काय कमालीचा एफर्ट. खरं तर एक संधी मिळाली असती आयोजकांना एक्झिबिशन मॅच खेळण्याची तर दीपक चौगुले हे नाव देखील त्या ठिकाणी आघाडीवर पाहायला मिळालं असतं. आणि या ठिकाणी काय झेल घेतलाय, कमालीचा झेल तुषार अवेरे यानं. आणि प्रणयाची खेळी या ठिकाणी संपुष्टात येते. फलंदाज क्रमांक 2 येतोय तंबूच्या आसऱ्याला. खेचले होते तो म्हणजे अनिकेत या ठिकाणी बॅटिंग साठी दाखल होतोय. काहीसा 4थ्या नंबरवरचा हा खेळाडू अतिशय महत्वपूर्ण. इथे हाती चेंडू असतील फक्त 4 आणि या 4 चेंडूंमध्ये किती धावा जमा करतो पाहणे एक उत्सुकतेचे ठरेल. दरम्यान धावसंख्या स्थिरावलेली 75, 2 गडी बाद 75. नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अनिकेत यांना. एक चांगला खंदा फलंदाज फ्रेंड संघाच्या खंडाच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी पहिल्या दिवशी ज्या पद्धतीची फलंदाजी झाली आणि संघाला टेबल टॉप पर्यंत नेऊन पोहोचवलं, तोच तो खेळाडू सध्याच्या घडीला मैदानामध्ये आक्रमणासाठी सज्ज झालाय. समोर अक्षय जाधव पुन्हा एकदा. यावेळेचा चेंडू नो बॉल पंचांनी घोषित केलाय. ओव्हरहाईटचा हा नो आहे आणि येणाऱ्या चेंडूवरती फलंदाज आपण ओके आहात का? या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळाल्या. 1+1 अशा 2 धावा आणि येणारा चेंडू यतीश साठी मेजवानी असणार आहे, कारण फ्री हिटची संधी यतीशला खेळण्यासाठी मिळणार आहे. पाहूया या चेंडूवरती किती धावा केल्या जातात. धावसंख्येचा विचार केला तर 77 धावा आतापर्यंत जमा झाल्यात. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. आपण पाहतो इलिमिनेटर क्रमांक 2 म्हणजेच सेमीफायनल क्रमांक 2, जिथे मात्र जयभैरी जांभारी विपक्षात फ्रेंड्स खंडाळा या 2 संघांदरम्यान ही रंगलेली लढत. अगदी जो संघ या सामन्यामध्ये विजयी संपादन करेल तो संघ अंतिम सामन्यामध्ये दाखल होईल. त्यामुळे दोन्ही संघासाठी करो या मरोचे मुकाबला सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अक्षय पुन्हा एकदा नव्याने सादर होतोय. समोर यतीश.
शॉर्ट पिच ज्या ठिकाणी मारायचं होतं त्या ठिकाणी मारता आला नाहीये, कारण थोडे लवकर खेळलेत यतीश, कारण माहित आहे हा चेंडू खरं तर जायला पाहिजे होता मिड विकेट क्षेत्रामध्ये, मात्र तो निघून गेलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. त्यामुळे नक्कीच स्वतःवरती निराश असतील. या फटक्यावरती मोठ्या धावा करण्याची संधी जरूर मिळाली होती, मात्र या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळतात. सुंदर असं मी म्हणे क्षेत्ररक्षण सुदर्शन याच्याकडून डीप मध्ये पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा अक्षय नव्यानं दाखल झालाय ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा पंचांनी नो बॉल घोषित केलाय, फेकी केली आहे. डीपचा खेळाडू वेगाने चेंडू पर्यंत होतोय. फंबलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. एकूण या चेंडूवरती 3 धावा पाहायला मिळाल्यात. अगदी थोडस प्रभाकरजी विचार केला तर नाट्यमय या मैदानावरती या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं, कारण रनआउटची संधी देखील उपलब्ध झाली होती. अवांतर धावा देखील मिळाल्या, नो बॉल सुद्धा पाहायला मिळाला. खरं तर विशालजी कालच्या दिवशी सुद्धा या गोलंदाजाकडून 2 बिमर फेकले गेले होते आणि ओव्हर थांबावी लागली होती. आज पुन्हा एकदा हीच परिस्थिती या षटकामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे कुठेतरी तोटा सहन करावा लागतोय की काय या संघाला. इथे 2 धावा अतिरिक्त मिळत आहेत, कारण 2 फुलटॉस चेंडू पाहायला मिळाले, पंचांकडून दंडित केलं गेलं. आणि आता मला वाटतं अक्षयच्या जागी तुषार अवेरे उर्वरित ही षटक असेल ते पूर्ण करतील. 3 चेंडू शिल्लक आहेत, त्याच्यामुळे नक्कीच फ्रीड असेल हा चेंडू. दरम्यानच्या कालावधीने या सरकार प्रीमियर लीगचे ज्येष्ठ सदस्य चेतनजी सकपाळ यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान यतीश बिर्जे पाहूया, मगाशी फ्रीडचा मोठा फायदा उठवता आला नव्हता, परंतु या चेंडूवर कशा प्रकारे फायदा उठवण्यात यशस्वी ठरतात का ते पाहूया. तुषार अवेरेचा पुढील चेंडू आणि हा चेंडू अलॉंग द कार्पेट, चेंडू खाली येतोय स्वतः अक्षय जाधव. 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतो का नाही, इथे मात्र थांबवलं गेलं यतीश बिर्जे याच्याकडून. आणि पलीकडे असलेला अनिकेत सुद्धा मोठे फटके खेळण्यात माहीर असलेला हा फलंदाज, कारण एका षटकामध्ये जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता होती आणि सलग ते 4 षटकार खेचून फ्रेंड्स खंडाळा या संघाला विजय प्राप्त करून दिला होता अनिकेतने. त्यामुळे हे घटना ताजी असताना तोच परफॉर्मन्स, तोच आत्मविश्वास घेऊन पुन्हा एकदा उर्वरित 2 चेंडूंचा कशा प्रकारे सामना करतो अनिकेत पाहूया. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. धावसंख्येचा विचार केला तर 83 धावांपर्यंत मजल मारली आहे. इथून मात्र 90 पार करणार का हे येणारे 2 चेंडू आपल्याला सांगून जातील. ओहो काय कमालीचा चेंडू. यावेळी अक्षय याचं कौतुक करावं तितकं कमी आहे, मात्र कव्हर मध्ये थोडंसं फंबलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं. जिथं रनआउटची संधी निर्माण झाली होती त्या ठिकाणी 2 धावा अनिकेत याला प्राप्त झाल्यात. या 2 धावांच्या मदतीनं धावफलक वधारलंय, जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 85 आकड्यावरती. आणि या इनिंगचा येणारा हा शेवटचा चेंडू आहे. या शेवटच्या चेंडूवरती किती धावा केल्या जातात, किती धावांचं आव्हान दिलं जातं हे देखील आपण पाहणार आहोत. अक्षय पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन मार्गस्थ होईल पंच किरणजी बैकर यांच्या उजव्या बाजूने. यावेळेचा पद्धतीचा चेंडू या पद्धतीने अतिशय सुरेख प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे आणि इनिंग समाप्ती होतीये. पहिल्या इनिंगचा खेळ यावेळी संपुष्टात येतोय आणि पहिल्या इनिंग नंतर धावसंख्येचा विचार केला तर फ्रेंड्स 11 खंडाळा यांची धावसंख्या जमा झाली आहे ती म्हणजेच 86. 86 धावांचा डोंगर या ठिकाणी पूर्ण केलाय आणि 87 धावांचं आव्हान हे या ठिकाणी सेट केलंय जय भैरी जांबारी क्रिकेट संघासमोर. एक मोठा डोंगर असेल 87 धावांचा. पाहूया एक सामना रोमांचक स्थितीमध्ये पोहोचू शकतो, कारण दोन्हीकडे मोठी तगडी अशी फलंदाजी आणि गोलंदाजी आहे. त्याच्यामुळे पाहूया या इनिंग ब्रेक नंतर आपण दुसऱ्या इनिंग्स कडे वळणार आहोत. दरम्यान क्रिकेट प्रेमींमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळेल. अनेक असे क्रिकेट प्रेमी या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतायत. या सामन्यांचा मनमुराद असा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात कमिटी मेंबर्स. दरम्यान इनिंग्स ब्रेक नंतर दुसऱ्या इनिंग्स मध्ये समालोचन कक्षामध्ये सुद्धा आपल्याला बदल जाणवेल. तो म्हणजे समालोचनाची जबाबदारी पार पडतील आमचे मित्र कल्पेशजी माकल आणि मुकुंदवीर. धन्यवाद.
87 धावांचं आव्हान ठेवलंय ते सरकार प्रीमियर लीग 2025च्या या आजच्या शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसामध्ये बघितलं तर चांगली कॉमेंट्री आपल्याला पाहायला भेटली होती गव्हाली आणि मराठी प्रभाकर धोपटकर यांच्याकडून. आणि राज ऋषभ कोल्ड्रिंकचे मालक वीरेंद्र आडव यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. तसेच आपले चेतनदादा सकपाल यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. परत आशिष दादा यांचे बंधू महेश भालेकर यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्याच्यानंतर आपले विचारे सरांचं इथे आगमन झालंय. किरणदादा शिरदनकर हे गेले 2 दिवस इथे उपस्थित, त्यांचं मी स्वागत करतोय. आणि खरोखर चांगला सामना इथे पाहायला भेटेल. 2 बॅट्समन पाठवायचे आहेत. मला वाटते गौरव नागवेकर आणि सुदर्शन. 87 धावांचा पाठलाग असेल सुदर्शन मयेकर आणि गौरव नागवेकर. गौरव नागवेकर आणि सुदर्शन मयेकर आपल्याला 2 सलामीसाठी पाहायला भेटतात. जबरदस्त कामगिरी त्यांच्याकडून पाहायला भेटेल. या सामन्याचा पाठलाग करण्यासाठी 87 धावा करायच्या आणि त्याची पाठलागासाठी जबरदस्त अशी सुरुवात पाहायला भेटू शकते सुदर्शन आणि गौरव याच्याकडून. सरकार प्रीमियर लीग 2025 याचा आजचा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामधला दुसरा सेमीफायनलचा सामना पाहायला भेटेल. पहिल्या सेमीफायनल बघितला असेल तर अमोल कांगणे जबरदस्त फॉर्म मध्ये शेवटच्या सामन्यापर्यंत आपल्याला चांगली फॉर्म मध्ये पाहायला भेटू शकते. चांगल्या पहिल्या सामन्यापासून आक्रमक फलंदाजी केली होती. दुसऱ्या सामन्यामध्ये आक्रमक फलंदाजी, तिसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा आक्रमक, चौथ्या सामन्यामध्ये सुद्धा आक्रमक फलंदाजी त्याच्याकडून पाहायला भेटली होती. आणि आपण बघितलं असेल तर या स्पर्धेचे सर्व आशुदादा भालेकर हे बाउंड्री लाईनचा ताबा घेऊन वारंवार बाउंड्री लाईनच्या दिशेने बघतात. म्हणजे तंतोतंत असे त्यांनी आपल्या या स्पर्धेची काळजी घेतली आहे. आणि त्यांच्याबरोबर आपले उद्धवदादा महाकाल आपले ज्येष्ठ पत्रकार आहेत, ते सुद्धा फिरतायत. त्यांचं मी खरोखर मनापासून आभार मानतोय. आशुदादा भालेकर स्वतः मैदानाची पूर्ण पाहणी करतात. बाउंड्री लाईनचा ताबा घेऊन सर्व बाउंड्री लाईनच्या विरुद्ध आपण पाहतोय. आशुदादा भालेकर त्यांच्या समोर आपले सहकारी पत्रकार मित्र आणि आमचे भाऊ उदय महाकाल, खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं. उदय महाकाल यांनी चांगलं पाठबळ त्यांना आशुदादा भालेकर यांचा सुद्धा लाभलेला आहे. आणि या स्पर्धेसाठी एक मोठी स्पर्धा या पंचकोशी मधली आशुदादा भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पार पडतोय. आणि दीपक दादा चौगुले यांचं कौतुक करावं तेवढं थोडं. पहिल्या दिवसापासून ते इथे आपल्याला पाहतोय. सर्व कुठल्याही प्रकारचा वादविवाद न होता ही स्पर्धा पार पाडण्यामध्ये यश आलंय ते दीपक दादा चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि आशुदादा यांचं कौतुक करावं तेवढं आहे. खरोखर ऑर्गनायझर या स्पर्धेचे आणि एक मोठी स्पर्धा या पंचकोशीमध्ये बघितलं तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाहता येते आशुदादा भालेकर यांच्या. आणि त्यांचं खरोखर एक चांगलं मार्गदर्शन लाभलं. आणि या स्पर्धा या मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा आपण पाहतो युट्यूब लाईव्हचं प्रेक्षेपण सुद्धा अमेरिका, ऑस्ट्रेलिया याच्याकडून पाहता येत आहेत. असे काही खेळाडू आमच्या इथले एक आशिष महाकाल चायनावरून ही स्पर्धेचा आनंद घेताना दिसतोय. आणि खरोखर कौतुक होतं आशुदादा यांचा. आणि त्याच्यामध्ये आता चाललेला सामना दुसरा सेमीफायनलचा सामना पाहायला भेटतोय तो जय भैरी जांभारी विरुद्ध फ्रेंड्स खंडाला अमय भटसावळे विरुद्ध असा चाललेला सामना. सुदर्शन मयेकर एक स्ट्राईकला मात्र बालाबीर जे गोलण्यासाठी आता समोर आता बालाचा पहिला चेंडू ते आक्रमक पवित्र पाहायला भेटत. नक्की चेंडू होता तो सीमारेषा तिने झेलची संधी, ते मोठा फटका बसण्याचा प्रयत्न होता आणि अक्षयच्या हातामध्ये झेल गेलाय. एक मोठा मोहरा टिपला इथे अक्षय याने सुदर्शन मयेकरला जबरदस्त खैरी करण्याचा प्रयत्न होता. आणि चेंडू आणि बॅटचा हवा त्याचा संपर्क झाला नाही आणि पहिला धक्का बसतो इथे जय भैरी जांभारी संघाला. चेतन सकपाल यांचा सुद्धा चांगलं सहकार्य या कमिटीसाठी लाभलेलं आहे. वारंवार आपण बघतोय गेली 10 वर्ष ते या कमिटीशी जोडले गेले आहेत. आणि खरोखर त्यांचं सुद्धा मी कौतुक करतो. चेतन सकपाल खेडवरनं इथे येऊन आपण चांगलं सहकार्य त्यांच्याकडून इथे लाभलंय. आणि इथे गेली 10 ते 12 वर्ष ते इथे या खंडाला पंचकोशीमध्ये आपल्या समजून सर्वांच्या समोर त्यांनी व्यवहार ठेवलेला आहे. आणि आशुदादा भालेकर यांचे खंदे समर्थक आहेत ते चेतन सकपाल.
आता मला वाटतं ते खंडाळा वासी झाले आहेत, त्यांचा फॉर्म हाऊस सुद्धा खंडाळ्यामध्ये आहे, म्हणजे खेळला ते विसरले आहेत आणि इथे खंडाळ्यामध्ये स्थायिक झाले आहेत. त्याबद्दल त्यांचं मी खरोखर आभार मानतोय. चेतन सकपाळ यांचं, आमचे सुद्धा कासारीचे ते खंदे समर्थक आहेत, म्हणजे आमचे नातेवाईकच आहेत, त्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभार मानतोय. इथे चांगली सोय त्यांनी आता या कमिटीसाठी केली आहे. तर मात्र एक आकाश धातकर नॉन स्ट्राईकला आहे, गौरव नागवेकर, संदीप कश्यप असतील आमचे, त्याच्यानंतर अजय गोरे असतील, सादेव असेल, खरोखर चांगलं कौस्तुभ बिवलकर, अमय भडसावले यांचं सुद्धा सहकार्य चांगलं लाभलं या टुर्नामेंटसाठी. आणि आजचा शेवटचा दिवस आहे. अरे जोरदार प्रहार, इथे झेलची संधी ते पाहायला भेटते, झेलवरती क्षेत्र करत आहे, बघूया. आणि दुसरा झेल बॅक टू बॅक 2 फायनलमध्ये भारतामध्ये आकाश धाकरची केली संपुट आलेली, इथे मोठा धक्का बसतो. आकाश धाकर मध्ये पडताना दिसतोय. यतीश बिर्जे आणि मोठा धक्का बसलाय तो म्हणजे आकाश धातकर याच्या रूपाने ओमकार बाक्कर आता मैदानावरती जाताना दिसतोय. ओमकार बाक्कर हा सुद्धा ऑलराऊंडर खेळाडू आहे. खरोखर चांगली कामगिरी ओमकार बाक्कर याच्याकडून पाहायला भेटू शकते. 2 चेंडूवरती 2 झेल घेतले, इथे खरोखर चांगली गोलंदाजी यतीश बिर्जे याच्याकडून पाहायला भेटते. आणि धावसंख्या मात्र 0 वरती 2 बाद अशी नाजूक स्थिती म्हणावी लागली ते जयभरी जांभाई संघाची. यतीश बिर्जे मॅन फॉर गावडे आंबेड, एक चांगली गोलंदाजी आहे, चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे तो. गावडे आंबेड संघाकडून खेळताना पाहायला भेटतो. गेल्या वर्षी भंडारी प्रीमियर लीग मध्ये श्रियान 11 संघाकडे पाहायला भेटला होता आणि यावर्षी सुद्धा 2025च्या भंडारी प्रीमियर लीग मध्ये श्रियान 11 संघाकडून खेळताना पाहायला भेटेल तो यतीश बिर्जे. हे जबरदस्त कामगिरी त्याच्याकडून सुद्धा पाहायला भेटेल. या हॅट्रिक साठी स्वतः मालक अमय भडसावले यांच्याकडून 250 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 250 रुपयाचं पारितोषिक. यतीश बिर्जे याला 250 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक साठी स्वतः ओनर अमय भडसावले यांच्याकडून 250 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. खरोखर यतीश बिर्जे याच्यासाठी हॅट्रिक. ₹50 पारितोषिक यतीश बिर्जे याच्यासाठी. खरोखर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, त्याचं नाव असलेला खेळाडू यतीश बिर्जे. आपण गेल्या वर्षी बघितलं होतं भंडारी प्रीमियर लीग मध्ये श्रियान 11 संघाकडून खेळताना पाहायला भेटत. यावर्षी सुद्धा आपल्याला 2025च्या भंडारी प्रीमियर लीग मध्ये श्रियान 11 संघाकडून खेळताना पाहायला भेटेल यतीश बिर्जे. पुढचा चेंडू हा सुद्धा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, असफल प्रयत्न, निर्धाव चेंडू सर्व विकेट किपरच्या हातामध्ये अभय ठेवले गेलाय. खरोखर या मॅच मध्ये बघितलं तर मजबूत स्थितीमध्ये पाहायला भेटतो फ्रेंड्स खंडाळा संघ. पहिल्या 3 चेंडूवरती 3 फलंदाज बाद केले. ओमकार बाक्कर सुद्धा 0 वरती बाद झाला. इथे पुढचा चेंडू यतीशाचा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, झेलची संधी इथे आली असती परंतु झेल काय होत नाही, एक धावेला रोखू शकत नाही. पहिलं मला वाटतं संघाचं खातं उघडलं. 3 बाद 1 अशी सुरुवात आहे इथे. खरोखर दुसरा सेमीफायनलचा सामना इथे पाहायला भेटतोय. आणि दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये बघितलं असेल तर जबरदस्त फॉर्म मध्ये फ्रेंड्स खंडाळा. आणि दुसरी एक खुश खबर यतीश बिर्जेसाठी या हॅट्रिक साठी अक्षय राठोडकडे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अक्षय राठोड गावखडी याच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे यतीश बिर्जे हॅट्रिक साठी. जबरदस्त अशी कामगिरी पाहायला भेटते यतीश बिर्जे या शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये. बघितलं असेल तर पुढचा एक फायनलचा सामना बाकी आहे परंतु सेमीफायनल मध्ये जबरदस्त कामगिरी यतीश बिर्जे याच्याकडून पाहायला भेटते. जबरदस्त फॉर्म मध्ये या 2025 मध्ये सुरुवातीलाच पाहायला भेटते यतीश बिर्जे. आणि त्याच्यानंतर बघितलं तर फायनल मध्ये जो प्रवेश केलाय ओंकार अमोल कांगणे आणि संजीव कांबळे हे सुद्धा फुल फॉर्म मध्ये पाहायला भेटते या टुर्नामेंट मध्ये. बघितलं असेल तर गेल्या वर्षीच्या मोसमामध्ये सुद्धा त्यांनी इथे हजेरी लावली होती. जोरदार प्रहार, नक्कीच चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसतोय. 6 धावेसाठी षटकार, पहिला षटकार पाहायला भेटतो या इनिंग मधला गौरव नागवेकरच्या बॅट मधून. जबरदस्त कामगिरी गौरव याच्याकडून सुद्धा पाहायला भेटू शकते. अजून काही षटकं बाकी आहेत.
सलग 3 षटकासाठी पुष्पराज पवार याच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सलग 3 षटकासाठी 300 रुपयाचं पारितोषिक पुष्पराज पवार. गौरव नागवेकरसाठी सलग 3 षटकासाठी 300 रुपयाचं पारितोषिक आलंय. पुष्पराज पवार चाफेरीतले ज्येष्ठ उद्योजक पुष्पराज पवार. जोरदार मारण्याचा प्रयत्न, असफल प्रयत्न. खरोखर या सामन्यामध्ये पारितोषिकाची आतषबाजी पाहायला भेटते. चौका षटकार जरी थांबले असले तरी पारितोषिकाची आतषबाजी पाहायला भेटते. अमय भडसावले 250 रुपये, अक्षय राठोड 500 रुपये. खरोखर जबरदस्त कामगिरी यतीश बिर्जे याच्याकडून पाहायला भेटते. आणि यतीश बिर्जे याच्यासाठी सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक पुष्पराज पवार याच्याकडून आलेले आहेत. यतीश बिर्जेला मला वाटते आजच्या दिवसामधला चांगला दिवस म्हणावा लागेल. ते 3 पारितोषिक आलेले यतीश बिर्जेसाठी. 200 रुपये पुष्पराज पवार याच्याकडून सुद्धा आलेले आहेत. परत एकदा चेंडू नक्की जातो तो 2 धावेसाठी. 2 धावेची भर पडते. धावसंख्या वाढते. धावसंख्या परिस्थिती 9 धावा. सरकार प्रीमियर लीग 2025 आता शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. आपण बघितलं असेल तर प्रत्येक सरकार प्रीमियरच्या ज्या टुर्नामेंट कबड्डी स्पर्धा होते, त्याच्यानंतर क्रिकेट स्पर्धा होते, त्याच्यामध्ये जो आनंद भेटतो तो आजपर्यंत कुठल्या स्पर्धेमध्ये आपण पाहता आलेला नाहीये. कबड्डी स्पर्धेचा सुद्धा थरार आपण पाहणार आहे पुढच्या महिन्यामध्ये. आशुदादा भालेकर आणि त्याचे सर्व सहकारी खंडाळ्यामध्ये जी मोठी स्पर्धा कबड्डीची होती त्याच्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये त्यांचं आयोजन चालू आहे. जबरदस्त गोल इथे पाहायला भेटते. एक चांगली स्पर्धा आपण बघितलं असेल. गेल्या वर्षी सुद्धा सरकार प्रीमियर लीग कबड्डी स्पर्धा झाली होती. त्याच्यामध्ये श्रीयान 11चा संघ 2 नंबरचा मानकरी ठरला होता. ओके ओके. परत एकदा गौरव नागवेकरसाठी 3 षटकाची दुसरं एक ब्रिजेश एरंडे कर्नाटकवरून आलेले आहेत. त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सलग 3 षटकासाठी ब्रिजेश भाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. गौरव नागवेकरसाठी बघितलं तर पुष्पराज पवार यांच्याकडून 3 षटकासाठी 300 रुपये आणि ब्रिजेश भाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सलग 3 षटकार. आणि यतीश बिर्जे यांच्यासाठी तर मला वाटते आतापर्यंत चांगलीच मेजवानी झालेली आहे. इथे अक्षय राठोड याच्याकडून 500 रुपये, पुष्पराज पवार याच्याकडून 200 रुपये आणि अमय भडसावले स्वतः यांच्याकडून 250 रुपये. खरोखर चांगली कामगिरी इथे पाहायला भेटते. या टुर्नामेंटचा आनंद 50 ते 60 हजार प्रेक्षक इथे लाईव्ह पाहत आहेत. संदीप कश्यप यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. संदीप कश्यप या मंडळाचे सर्व आशुदादा भालेकर यांचे कट्टर समर्थक आहेत. ते सुद्धा गेले 3 दिवस आपला शॉप बंद ठेवून ते इथे उपस्थित आहेत. त्यांचं कौतुक करावं तर थोडं आहे. गेले 1.5 महिना त्यांचं आयोजनचं प्लॅनिंग चालू होता. आणि भाऊ महाकाल यांचं सुद्धा कौतुक करावं तर तेवढं थोडं आहे. उद्याच्या प्रत्येक पेपरमध्ये हेडलाईन देण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. उदय महाकाल 10 धावा. परत एकदा वाला बिर्जे स्वतः संघाकडून तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 10 धावा. आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन परत एकदा यतीश बिर्जे. जबरदस्त कामगिरी यतीश याच्याकडून पाहायला गेली होती. आणि परत एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव तर नक्कीच पाहायला होते क्षेत्रात तिथे. आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल इथे. धावसंख्या पोहोचते ती 11 धावा. 86 धावांचा पाठलाग करायचा, परंतु इथे बघितलं तर तिसरं षटक झालं. धावसंख्या मात्र 11 धावा. नक्कीच इथे आपल्या फायनलच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला भेटते. तो म्हणजे फ्रेंड्स खंडाला संघ. अमय भडसावले यांचा संघ आहे तो फ्रेंड्स खंडाला. पुष्पराज पवार यांचं इथे आगमन झालंय, ज्यांनी आतापर्यंत आपल्या बक्षीस लावलंय. खरोखर पुष्पराज पवार यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. सलग 3 षटकासाठी 300 रुपये. आणि चेंडू जातो तर सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी पहिला चौकार म्हणावा लागेल इथे.
खरोखर ओमकार वेलणकर याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. गेले 3 दिवस आपल्याला चांगलं डीजेचा इथे उपलब्ध करून दिले आहे. या पंचकोशीमध्ये एक मोठं नाव असलेलं डीजे ऑपरेटर म्हणून त्याचं नाव आहे ओमकार वेलणकर. गेले 3 दिवस सुट्टी घेऊन तो इथे उपस्थित आहे, त्याबद्दल त्याचं सुद्धा मी कमिटीच्या वतीने स्वागत करतोय. फायनल मध्ये अजून भरपूर आपल्याला मोठी मोठी व्यक्ती इथे येणार आहे, त्याच्यामुळे त्याचं जर स्वागत करायचं राहिलं तर आताच मानून घ्यायचंय त्यांनी. ओमकार खरोखर आमचा मित्र आहे, चापेरीमध्ये एक नावाजलेला असं डीजे ऑपरेटर. परत एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न इथे पाहायला भेटला होता. झेलची संधी होते का बघूया. 4 क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. झेल काय होत नाही, एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर बघितलं तर तेजस हलदरकरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. एकच धाव घेतले इथे. धाव संख्या पोहोचते ती 16 धावा. दहा चेंडू 8 धावा. अभय ढवळे खरोखर. आणि आपण बघितलं असेल तर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न असफळ निर्धाव चेंडू जातोय. आपण बघितलं असेल तर या सरकार प्रीमियरची जिथे जिथे स्पर्धा असेल तिथे आपले सडेवाडीचे ललित जैन हे कुठे नाही असं होत नाही. गेले 3 दिवस ते इथे न खाता पिता उपस्थित राहिले, त्याबद्दल त्याचं मी स्वागत करतोय. ललित जैन जोरदार रिव्हर्स शॉटचा प्रयत्न होता. चेंडू जातो नक्की सीमा रेषेच्या दिशेने. 4 धावेसाठी चौकार. धावसंख्या पोहोचते ती 20 धावा. राज ऋषभ कोल्ड्रिंकचे मालक वीरेंद्र आढाव हे सुद्धा गेले 3 दिवस आपला धंदा बंद ठेवून इथे उपस्थित झाले. म्हणजे त्यांना क्रिकेटची आवड नसताना आशुदादा भालेकरांची आवड आहे ते इथे गेले 3 दिवस ते उपस्थित आहेत. खरोखर त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. चेंडू नक्कीच रद्द जातोय तो 4 धावेसाठी चौकार. 4 धावेवर धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 24 धावा. खरोखर त्यांचं सुद्धा मी कौतुक करतोय. आर्या स्पोर्टचे मालक परेश माने यांचा. सचिन शिगवण यांचं सुद्धा इथे आगमन झालंय, त्यांचं सुद्धा मी स्वागत करतोय. सचिन शिगवण 3 दिवस ते सुद्धा उपस्थित पोटी इथे उपस्थित आहेत. मला वाटते जेवायचं पण त्यांना भान राहिलेला नाही आहे सचिन शिगवण यांना. आणि भाई पेडणेकर हे सुद्धा गेले 3-4 दिवस इथे उपस्थित आहेत, त्याबद्दल त्याचं सुद्धा स्वागत करतोय. आणि आपले चव्हाण काका हे सुद्धा रत्नागिरीतून थेट इथे उपस्थित झाले, त्याबद्दल त्याचं सुद्धा मी स्वागत करतोय. आजच्या सामन्यामध्ये बघितलं असेल तर 1 ते 1.5 लाख प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. आणि आपण बघितलं असेल मगाशी कॉमेंटेटर आपले गव्हाले आणि प्रभाकर धोपटकर यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. गेले 2 दिवस ते इथे उपस्थित राहून प्रभाकर सरांचं कौतुक करावं आहे. आपल्या स्कूलचं सांभाळून ते इथे उपस्थित राहिले, त्यामध्ये त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व असलेले प्रभाकर धोपटकर सर प्रत्येक कार्यामध्ये आपण बघतो तर त्यांचे पुढे असणारे एक चांगले उत्कृष्ट असे शिक्षक सुद्धा आहेत. ते चांगले आपल्या पंचकोशीमध्ये एक वक्ते आहेत प्रभाकर सर, मी त्यांचा सुद्धा खरोखर आभार मानतोय. आणि चांगले क्रिकेटपटू सुद्धा आहेत, वाटत मधून खेळताना पाहायला भेटतात प्रभाकर सर. त्यांचा संघ सुद्धा आहे चांगले चप्पल असे ऑलराऊंडर खेळाडू. संघाकडून 4थं षटक घेऊन आलाय अनिकेत. अनिकेतने पहिल्या सामन्यामध्ये मला वाटते जो हा संघ फ्रेंड्स खंडाला या फायनल मध्ये प्रवेश करणार आहे त्याचे पूर्णतः जे खरोखर कोण ज्याच्या जीवावरती आपण या फायनल मध्ये पोहोचलोय तो म्हणजे अनिकेत, ज्याने 6 चेंडूवरती 6 षटकार लगावले होते. त्याच्या जीवावरती हा सामना आपण बघतोय. तो सेमीफायनल मध्ये जिंकून तो फायनल मध्ये प्रवेश करू शकतोय. फ्रेंड्स खंडाला संघ जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, असफल प्रयत्न. एक धाव तर नक्कीच पाहायला भेटेल. सेटर तेजस हलदनकर इथे एक धाव तर रोखू शकत आहे, दुसरी धाव घेता येत नाही. इथे धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 25 धावा. खरोखर आणि ते जेवणाची सोय ज्या ज्या लोकांनी ते जेवण करण्यासाठी मदत केली आहे या मंडळासाठी त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतोय. गेले उन्हातानामध्ये ते राहून तिथे जेवण केलंय, त्याबद्दल सर्व त्या महिला मंडळाचा सुद्धा मी आभार मानतोय. परत एकदा पुढचा चेंडू जोरदार प्रहार. नक्कीच चेंडू जातो तो सीमा रेषेच्या दिशेने. झेलची संधी इथे पाहायला भेटते. बॅक टिपार मध्ये गौरवची खेळी संपुट आले इथे.
खरोखर चांगली कामगिरी, चांगला झेल घेतला होता इथे स्मितेश बोरकर याने. परत एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू अक्षयाचा सामना करणार आहे सत्यजित पाले. हॅलो, आणि मला वाटते सत्यजित पाले वादन परततोय. अमेय भटसावले यांना विनंती करतो आपण इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. अमेय भटसावले, आपण 2 मिनिटं कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. अमेय भटसावले. खरोखर यतीश बिर्जे याचं कौतुक करत थोडं आहे. जबरदस्त कामगिरी ते पाहायला भेटे यतीश बिर्जे याच्याकडून. पुढचा चेंडू अक्षयाचा. अक्षय याचा चेंडू समाजा घेतला. अक्षयाने एक धाव तर नक्कीच रोखू शकत नाही. क्षेत्ररक्षक तिथे तेजस हलदनकर धावेची भर पडे. धावसंख्या होते ती 26 धावा. स्मितेश बोरकर चिंचखरी इकडून आलेला हा खेळाडू आहे. खरोखर ऑलराऊंडर खेळाडू आहे तो चिंचखरी संघाचा. शुभम मुरकर सोबत आपण बघतो त्याला खेळताना. प्रणय मुरकर असेल, शुभम मुरकर असतील, बाजूबाजूचे खेळाडू आहेत. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, नक्की चेंडू जातो तर चंदनकर सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी चौकार. आणि हिरो ठरतोय तो म्हणजे इथे अभय ढवले. 30 धावा. मात्र झाली होती 30 धावा. यानंतर एक मोठा सामना पाहायला भेटेल. फायनल सामना आहे सरकार प्रीमियर लीग 2025 चा. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न इथे पाहायला भेटेल. नक्की चेंडू जातो तो सीमा रेषेच्या दिशेने 4 धावेसाठी चौकार. लगातार दुसरा चौकार पाहायला भेटतो तो म्हणजे अभय ढवले याच्याकडून. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते 34 धावा. संघामध्ये मजबूत स्थितीमध्ये होऊ शकतोय. जर अभय ढवलेने 6 षटकार मारले तर नक्कीच सामना आपल्या बाजून जिंकू शकतोय. 12 चेंडू 53 धावा. खरोखर या टुर्नामेंटमध्ये चांगल्या प्रकारे आयकॉन प्लेयर खेळताना पाहायला भेटले होते आणि त्याच्यामधले काही संघ पराभूत होऊन घरी गेलेत, परंतु काही संघामध्ये आपल्याला चांगला सामना पाहायला भेटतोय. त्याच्यामध्ये बघितले असेल तर यतीश बिर्जे असेल, प्रणय मुरकर असेल, अमोल कांगणे असेल, त्याच्यानंतर संजू कांबळे असतील. खरोखर एक चांगले खेळाडू आपल्याला खेळताना फायनल मध्ये पाहायला भेटू शकतो. एक जबरदस्त मुकाबला पाहायला भेटू शकतोय. दोन्ही संघाकडे चांगले आयकॉन खेळाडू पाहायला भेटेल. यतीश बिर्जे असेल, त्याच्यानंतर प्रणय मुरकर असेल, अमोल कांगणे आणि संजू कांबळे. एक चांगला सामना फायनलचा सामना पाहायला भेटू शकतो आपल्याला. परंतु 12 चेंडू 53 धावा आणि ते स्वतः गोलंदाजीवरती इथे तेजस हलदनकर, स्ट्राईकला अक्षय, नॉन स्ट्राईकला अभय. एक चांगला सामना पाहायला भेटेल. 53 धावा पण इथे 12 चेंडू मध्ये पाहू शकतो आपण. जर मारल्या तर एक विक्रम होऊ शकतो इथे आपल्या संघासाठी, जय भैरी जांभारी संघासाठी. परंतु तेजस हलदनकर, स्ट्राईकला अक्षय, नॉन स्ट्राईकला अभय. आणि पहिला षटका इथे पाहायला भेटतोय तो अक्षय जाधव याच्या बॅट मधून. नक्कीच एक कमबॅक म्हणावं लागेल इथे.
अक्षय जाधव यासाठी खुशखबर आहे. आता पुढील षटकार आणि षटकारासाठी 200 रुपये आणि चौकासाठी 100 रुपये. अक्षय जाधव याच्यासाठी ब्रिजेशभाई एलंडे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपये आणि प्रत्येक चौकाराला 100 रुपये ऑफर आहे इथे अक्षय जाधव याला. मला वाटते धावची जी संधी होती पण संधीचं सोनं करता आलेलं नाही त्याच्याला. धाव संख्या झाली ती म्हणजे 41 धावा. यतीश बिर्जे याने तर आता मात्र पारदेशी खैरात केले इथे 250 रुपये. अमय भडसावले अक्षय राठोड याच्याकडून 500 रुपये आणि पुष्पराज याच्याकडून 200 रुपये असे आता मला वाटते 950 रुपये त्याच्या खात्यामध्ये जमा होतील. यतीश बिर्जे यासाठी खरोखर आजचा दिवस खास दिसतोय. परत एकदा अक्षय जाधव याच्यासाठी तुझा ब्रिजेशभाई एरंडे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 आणि प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे अक्षय जाधव याच्यासाठी. पुढचा चेंडू आणि मला वाटते पहिला षटका इथे पाहायला भेटतोय बघूया. पण चौकार इथे मला वाटते 100 रुपये लागू झालेले आहेत ब्रिजेशभाई यांच्याकडून अक्षय जाधव याला. फलकावरती लागलेत. जोरदार माझा प्रयत्न होता असफल प्रयत्न निर्धाव चेंडू जातोय. षटक संपलेला आहे. 5 षटकाच्या संवाद धाव संख्या आहे ती 46 धावा. 6 चेंडू 41 धावा. आता मात्र कठीण असं लक्ष बनावं लागेल. 6 चेंडू 41 धावा. 6 षटका जरी गेले तरी 36 धाव होत आहेत. 5 धावांनी विजय होऊ शकतो इथे. शेवटचे 6 चेंडू असणार आहेत. ब्रिजेशभाई यांच्याकडून 100 पारितोषिक लागू झाला इथे अक्षय याच्यासाठी. अक्षय जाधव याच्यासाठी षटकार आणि चौकासाठी आतषबाजी पारितोषिक लावलं होतं इथे ब्रिजेशभाई वरेंडे यांनी. पहिला चौकार मारला 100 रुपयाचं पारितोषिक जिंकलाय. परत एकदा आपल्या षटकातील स्मितेश बोरकर संघाकडून 6वं षटक स्वतः वैयक्तिक पहिलं षटक होणार आहे. एका धावीला रोखू शकणार. एका धावीची भर पडते. धाव संख्या पोहोचते ती 48 धावा. 47 धावा. आणि गौरव नागवेकरसाठी मगाची जो मागच्या सामन्यामध्ये 50 धावा केल्या त्याच्याकडून अक्षय राठोड याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते आपण स्वीकारून घेऊन जायचंय. गौरव नागवेकर अक्षय राठोड याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. मागाशी मागच्या सामन्यामध्ये 50 धावा कुठल्या होत्या त्यासाठी गौरव नागवेकर याला 500 रुपयाचं पारितोषिक अक्षय राठोड याच्याकडून. 20 चेंडू 66 धावाची आतषबाजी केली होती गौरव नागवेकर यांनी. त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक अक्षय राठोड याच्याकडून आलेलं आहे. मला वाटतं चौका षटकाची आता आतषबाजीच करणं गरजेचं इथे दिसतोय. त्याच्यातून काहीतरी 200-300 रुपये भेटले तर भेटले. परत एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू अक्षयाचा सामना करणार आहे स्मितेश. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न इथे पाहायला भेटत. नक्की चेंडू जातो तो 100 रुपयासाठी जात नाही अजूनपर्यंत. थांबलेला आहे. एकच धाव भेटते इथे. धाव संख्या वाटते 48 धावा. आता मात्र सामना पूर्णतः झुकलाय. अमय भडसावले यांनी माही हातात घ्यायचा आता थोडा. परत एकदा खरोखर चांगली गोंधळ इथे पाहायला भेटते. परत एकदा स्मितेश बोरकर जबरदस्त मॅन फॉर्म चिंचकरी इकडून आलेला हा खेळाडू आहे. जबरदस्त गोलंदाजी जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी करताना पाहायला भेटत. जोरदार प्रहार इथे पाहायला भेटत. झेलची संधी होते का बघूया. प्रणय मुळकर झेलवरती आहे इथे आणि झेल सोडलेला आहे. धाव संख्या होते ती म्हणजे 50 धावा. यतीश बिर्जे आपण कॉमेडी बॉक्सशी संपर्क साधा. यतीश बिर्जे कॉमेडी बॉक्सशी संपर्क साधायचा आहे.